हा जो तुम्ही बाजूला व्हिडिओ बघत आहात तो आमच्या शेतरस्त्यातला व्हिडिओ आहे। आमचा एक शेतकरी या शेतरस्त्यावरून बैलगाडी घेऊन येत आहे, मात्र त्या चिखलातून बैलांना साधी रिकामी गाडी देखील ओढत नाही। मग विचार करा, शेतमाल जर त्या गाडीमध्ये टाकून आणायचा असेल किंवा मग शेतामध्ये जर शेतातल्या काही वस्तू न्यायच्या असतील, त्या ठिकाणी खत असेल, त्याचबरोबर वेगवेगळे अवजारे असतील, तर भरलेली गाडी या बैलांना कशी ओढेल? हे पावसाळ्यातले दिवस असले तरी सोपं नाही, कारण पावसाळ्यातच शेतीची मेहनत करावी लागते आणि हे 4 महिने इतके प्रचंड हाल या शेतकऱ्याचे होत आहेत, हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही। बरं, हे आजच का दाखवतोय? हा व्हिडिओ तुम्हाला आजच दाखवण्याचं कारण आणि विशेष महत्त्व आहे। आज 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वतंत्र झालेला आहे आणि भारत 77वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतोय। त्या निमित्ताने मी स्वातंत्र्य दिनाच्या प्रथम सगळ्यांना शुभेच्छा देतो। मात्र हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एका इथल्या कृषीप्रधान देशातल्या एका शेतकऱ्याच्या काय अवस्था आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर हा शेतकरी शेतामधून बैलगाडी घेऊन येतोय, मात्र असा रस्ता जर असेल तर शेतकऱ्यांनी शेती कशी करायची असा प्रश्न पडतो। 77 वर्षानंतर अशी अवस्था आहे, तर मग बघा, विचार करा, हा देश पारतंत्र्यात कसा असेल? आणि तशीच अवस्था आजही आम्हाला बघायला मिळते। आमच्या शेतकऱ्याला जर अवजारे शेतात न्यायचे असतील, बी बियाणं शेतात न्यायचं असेल, खत जर शेतात न्यायचं असेल, तर विचार करा, या रस्त्यातून बैलांना चालता येत नाही। पूर्ण साठा लेवलला गाडी चिखलामध्ये फसते, चाकर रुजतात आणि बैलांना गाडी देखील ओढत नाही, अशी अवस्था शेतकऱ्याची होते। आणि पायी देखील या रस्त्यावरून चालणं अवघड होतं, कारण सिमेंट रस्ता असेल, डांबरी रस्ता असेल, तिथून आतमध्ये कधी कधी शेत 5 किलोमीटर लांब असते, 10 किलोमीटर लांब असते आणि असेच रस्ते ते असतात। त्यामुळं पूर्ण चिखलाचा रस्ता असतो, पावसाळ्यात मोठी कसरत करावी लागते। आता या सगळ्या गोष्टीचा शेतकरीवर काय परिणाम होते मी ते तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आता विचार करा, शेतकऱ्याने जर वेगळा प्रयोग शेतामध्ये केला, समजा वेगवेगळे फळाचे त्या ठिकाणी झाडं लावले आणि फळ उत्पादक शेतकरी जर तयार झाला, तर मला सांगा, या शेतकऱ्याच्या शेतामध्ये वाहन जाणार का? एखादा व्यापारी जर ते पीक बघायला जायचं असेल किंवा फळच बघायला जायचं असतील किंवा फळ लागवडीचं ती बाग बघायला जायचं असेल, तर व्यापारीचं वाहन त्या ठिकाणी जाईल का? बरं, एखाद्या पीक जर घेतलं एखाद्या शेतकऱ्यानं, तर विचार करा, ट्रक जर शेतामध्ये न्यायचे असतील तर कसे न्यायचे आणि ते शेतात आलेलं पीक त्या ट्रकमध्ये कसं टाकून भरून द्यायचं? हे सगळे प्रश्न गंभीर आहेत आणि म्हणून इथला शेतकरी सुधरत नाही। 77 वर्षानंतर ही शेतकऱ्याची अशी अवस्था आहे, जणू काय देश आजही पारतंत्र्यात आहे असा हे बाजूचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नाकारता येणार नाही। तर विचार करा, शेतकऱ्यांना जर केळी लागवड करायची असेल, संत्री, आंबा, वेगवेगळे जर पिकं त्या ठिकाणी घ्यायचे असतील, वेगवेगळे प्रयोग करायचे असतील, तर विचार करा, शेतकऱ्याच्या शेतामध्ये एखादी 10 ट्रक जर आहे, 10 टायरची वाहन आहे किंवा ट्रक आहे, ती शेतात जाईल का? आणि शेतकऱ्यांनी हे पीक कसं भरून द्यायचं? इथल्या शेतकऱ्यांना ऊस लागवड देखील करता येत नाही, कारण ऊसाचं ट्रॅक्टर किंवा ट्रक भरून दिल्यानंतर ती रस्त्यापर्यंत, डांबरी रस्त्यापर्यंत जाण्याची कुठलीही गॅरंटी नाही। आणि ही सगळी गंभीर परिस्थिती असताना इथली व्यवस्था, इथले लोकप्रतिनिधी या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात। भारत हा कृषीप्रधान देश आहे, शेतकरी जगाला अन्न पुरवतो हे म्हणण्यापुरतंच आहे। ही उपमा फक्त शेतकऱ्यांना तात्पुरती दिली जाते। बळीराजा म्हणून देखील संबोधलं जातं, मात्र इथला शेतकरी राजा आहे का? तर नाही। या इथल्या राजाचे, जो शेतकऱ्याला राजा मानल्या जाते, त्या राजाचा बळी म्हणजे बळीराजा होते। इथल्या शेतकऱ्याचा फक्त बळी जातोय, इथल्या व्यवस्थेमुळे जातोय आणि इथली व्यवस्था कधीही शेतकऱ्याचा विचार करत नाही। भलेही देशात स्वातंत्र्यानंतर अनेक विकास कामे झाली असतील, देश प्रगतीवर गेला असेल, मात्र शेतकऱ्याच्या व्यथा आणि शेतकऱ्याचे कष्ट कमी झालेले नाहीत, कारण शेतकऱ्याच्या सोयीनुसार इथं शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळत नाही। तर शेतकरी बांधवांनो, ही शेतकऱ्याची अवस्था आहे। विचार करा, जर शेतातून घरी एखादं धान्याचं पोतं आणायचं असेल तर या शेतकऱ्याला कसं आणायचं? कारण रिकामी गाडी देखील शेतकऱ्याच्या बैलगाड्याला ओढत नाही, मग भरलेली गाडी कशी ओढायची? हा सगळा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। आणि पुन्हा त्या ठिकाणी येतं की पाणंद रस्त्याच्या योजना असतील, रोजगार हमीतल्या पाणंद रस्त्याच्या योजना असतील, या योजनेचं नेमकं होतंय काय? तर मराठवाड्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये असेल तर या योजना फक्त कागदावरती केल्याचं चित्र दिसते, कारण आमच्या या शेतकऱ्याची अवस्था बघा तुम्ही। ही बैलगाडी घेऊन जाताना शेतकरी बघा आणि तुम्हीच सांगा, इथल्या पाणंद रस्त्याची काय अवस्था असेल? तर हे प्रश्न मी का सांगतोय की भारत देश स्वतंत्र होऊन 77 वर्ष झालेत। माझ्या बळीराजाचं, माझ्या शेतकऱ्याची व्यथा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला, ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला। जर अशी अवस्था शेतकऱ्याची असेल तर शेतकरी कसा सुधारणार आणि शेतकऱ्याची कशी या ठिकाणी परिस्थिती सुधारणार, प्रगती होणार?
हे थोडक्यात मी एक शेतकरी पुत्र म्हणून शेतकऱ्याच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. इथंच थांबूया. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय हिंद.